रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मध्यंतरी जाहिरात आली होती सगळ्या पेपरला, सगळ्या चॅनलला, रस्त्यावर देवाभाऊंचं नाव होतं आणि शिवाजी महाराजांची पुस्तक होती. ही जाहिरात देखील पुढे गेली, याचा देखील पत्ता नव्हता. कोट्यावधी रुपयांची जाहिरात ते व्यवस्थित राजकारण आहे. जाहिरातीवरचा खर्च वेगळा, पण शिवाजी महाराज फक्त मराठ्यांचेच आहे असंही दाखवायचा प्रयत्न होत आहे. म्हणजे हे सगळे महापुरुष जाती जातीत वाटून टाकायचे. महात्मा फुलेजी माळ्यांचा, अहिल्यादेवी होळकर धनगरांची आणि शिवाजी महाराज मराठ्यांचा, बाबासाहेब दलितांचा, असं त्याच्या मागचा उद्देश आहे. मराठ्यांचं आंदोलन संपल्याबरोबर मुद्दामून शिवाजी महाराज त्यांचे हार काय म्हणते फुलं टाकताना देवाभाऊ दाखवले. याच्या मागचं षडयंत्र हे आहे का हे सगळे महापुरुष जाती विभागाचे आहे. व्यवस्थित षडयंत्र आहे आणि हे सगळं RSS माइंड सांगतोय. व्यवस्थित आम्ही पाहतोय खतम करण्याचं काम, आमच्या जाती जातीत महापुरुषामध्ये भांडण लावण्याचं काम हे सरकार व्यवस्थित करत आहे. माझं असं म्हणणं आहे का प्रत्येक जातीनं आपापलं आरक्षणासाठी लढावं करावं, पण कार्यकर्त्यांनी समाज बांधवांनी आपसात भांडू नये, गावातले वाद वाढवू नये. मी कुठल्याही जातीबद्दल बोलणार नाही. कालच शपथ घेऊन सांगितलं मी शेतकऱ्यासाठी बोलणार. शेतकरी हा सगळ्या जातीत आहे, सगळ्या धर्मात आहे. माझा मेंढपाळ आहे, मच्छीमार आहे, माझा दिव्यांग आहे, कामगार आहे. यासाठी मी माझं आयुष्य वाहून घेणार आहोत. तुम्ही सांगा ते 1400-400 गावचे गोदावरीचा पट्टा पाण्याखाली आला, एक CMची व्हिजिट नाही होती. ते अर्धा महाराष्ट्र ओला दुष्काळाच्या छायेत आहे. एका ठिकाणी CMनं दौरा केला काय दाखवा. हे ऑनलाईन झाले. पुन्हा उद्धव साहेबांना नाव ठेवायचे, आता हेच साहेब झाले. उद्धव ठाकरे पण प्रश्न मांडताय, पण सरकार आवश्यक योजना देण्यामध्ये त्यांच्या विरोधात 8,55,000 कोटींचं कर्ज राज्य शासनाने म्हटलेलं आहे. सरकारच्या किती कर्ज कशा पद्धतीने कर्ज घेणं काही फार चुकीचं नाही आहे, पण ते कर्ज घेतल्यानंतर आम्ही कशावर खर्च करतो तो प्रश्न महत्त्वाचा आहे. मला तुम्ही सांगा, आम्हाला इकडे सांगतं का पैसे नाही आहे. तुम्ही लाडक्या बहिणीला निवडणुकीच्या अगोदर 3 हप्ते एकत्र दिले, बरोबर की नाही? आणि जशी निवडणूक झाली तसे तुम्ही लाडक्या बहिणी अर्ध्या खतम करून टाकल्या. म्हणजे पैसे नाही आहे म्हणून विचे आम्ही पाहतो अपात्र केल्या. आणि जे आम्ही लाडक्या भाऊले योजना चालू ठेवली होती प्रशिक्षणाची, ते बंद करून टाकली. म्हणजे फक्त निवडणुकीपुरता कार्यक्रम होता. त्या लाडक्या बहिणीच्या व्यथेसाठी नव्हता, त्यांची मदत म्हणून नव्हता, तर त्यांना राजकीय वापर कसा करता येईल याच्यासाठी होता पैसा. आता तुम्ही आम्हाला सांगता का शेतकऱ्यासाठी पैसे नाही आहे, मग तुम्ही 8 लाखाचं कर्ज घेतलं, अधिक 1 लाखाचं घ्या, काय हरकत आहे? अरे देशातल्या 200 उद्योगपत्याचे तुम्ही या 10 वर्षात 18 ते 24 लाख कोटी कर्ज माफ केलं, तर शेतकऱ्याचं 30 ते 40 हजार कोटी कर्ज माफ करायला काय होतं? काय अडचण आहे तुम्हाला? तुम्ही सांगितलं होतं ना का MSPच्या 20% बोनस देऊ आम्ही म्हणून. मग आमचं सोयाबीन असेल, ऊस असेल, आमचं पराठी असेल, तूर असेल, धान असेल, याला 20% बोनस द्यायला पाहिजे. परतावा देणार म्हणून सांगितलं होतं GSTचा. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला खास करून मोदी साहेबांना देवेंद्रजीनं सांगितलं होतं का आम्ही 6,000 रुपये देऊ, कारण 20% GSTचा सगळा परतावा आम्ही शेतकऱ्याला देणार. काहीच होत नाहीये. हे अतिवृष्टी झाली, कोणी बोलायला तयार नाही. तुमचा सोयाबीन 3400 रुपयात आहे, 15 दिवसानं निघणार आहे, त्याच्यासोबत सरकार बोलायला तयार नाही. आम्ही निर्णय घेतला आहे का 15 ऑक्टोबरच्या आत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू जर झाले नाही तर सोयाबीन आम्ही कलेक्टर आणि पालकमंत्र्याच्या घरात नेऊन टाकल्याशिवाय राहणार नाही. गोवंश हत्याबंदीच्या बाबतीत पुन्हा कार्यकर्त्याचा पोट भरण्याचा कार्यक्रम लावलेला आहे. माझं म्हणणं आहे का गोमातेला कापू नये, बिलकुल मी त्याबद्दल एकमत आहे. पण तुम्ही एक सांगा, गाईला कापायचं नाही हे बरोबर आहे, पण गाय गोरक्षणमध्ये ठेवली तर पैसे भेटते, आणि गाय जर शेतकऱ्यानं ठेवली तर काहीच भेटत नाही. हा का न्याय? शेतकऱ्याला द्या अनुदान. गोरक्षण धारकाला जर अनुदान देता तर मग शेतकऱ्याला का देत नाही? तुम्हाला तुमच्या संस्थेतल्या माणसाला
तुमच्या कार्यकर्त्याचे पोट भरायचे तुम्हाला. तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या घरी जर 2 गायी असन, आमच्या शेतकऱ्याच्या घरी जर आम्ही पाहतोय बैल असेल, द्या अनुदान. त्याला कसं देतो तुम्ही अनुदान? म्हणजे एकत्रित ठेवले तर अनुदान आणि एक एक ठेवले तर अनुदान नाही. वा बे कायदे, हे कुठलं संविधान आहे? तुमच्या शेतकऱ्यांना त्याचे गाय भाकर जनावर जाताना ते अडवून नाही, शेतकऱ्याला मारणारच आहे. हे धर्माचं नाव सांगून आम्हाला मारायचंच ठरवलं आहे. चीरफाड करणार आहे. बटेंगे तो कटेंगे असं ते योगीजी म्हणत होते. आता सत्ता तुमची आले, कटून कोण राहिला विचारा ना म्हणा. कोण कटून राहिला? या 7 महिन्याच्या काळात 7,000 शेतकरी आत्महत्या करून मेला. कोण कटला? हिंदू नाही कटला. अहो, हे सगळ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या 90% हिंदू आहे. कुठे जातं तुमचं हिंदुत्व? फक्त निवडणुकीतच आठवतं का हिंदू तुम्हाला? प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधायचं आणि प्रभू रामचंद्राचा आदर्श मात्र वाऱ्यावर सोडायचं. अरे वोट चोरी नाही, दरोडेखोर आहे. चोरी कुठं आहे? अरे आता सोयाबीनचा हमी भावाची मी एक सांगतो, हे सगळ्या लोकांना जाऊ द्या. सोयाबीनचा हमी भाव 7,225 रुपयाची शिफारस केली राज्य सरकार 15% नफ्यानं आणि केंद्रानं जाहीर केला 5,328 रुपये, म्हणजे 2,000 कमी केला. 15% नफा सुद्धा भेटला नाही. मला मोदीजीला प्रश्न विचारायचा आहे का तुम्ही चहाची कॅन्टीन चालवत होते का नाही? चहा विकत होते का नाही मोदीजी? मग तुम्ही जे चहा विकत होता ते किती टक्के नफ्यानं विकत होते? चहा 100% नफ्यानं विकला आणि सोयाबीन 15% नफ्यानं विका लागत नाही. वा रे मोदीजी, कसं काय होणार आहे? आमच्या कापसाचे भाव आणि ऊसाचे भाव 4,220 रुपयाची शिफारस झाली 15% नफ्यानं. म्हणजे FRP बरं, FRP काय म्हणतं राज्य सरकार का आमच्या ऊसाले 4,224 रुपये भाव भेटले पाहिजे. आता FRP किती भेटतं? 3,400 रुपये. केंद्रानं जाहीर किती केले? 3,400. म्हणजे पुन्हा 1,500 काटा मारला. सब काटा मारणार. तुम्ही खत घ्यान तर काटा मारणार. खत युरियाचं पोतं 50चं 45 झालं. रिचार्ज 30 दिवसाचा 2 दिवस 28चा झाला. म्हणजे 12 महिन्याचे 24 दिवस चोरले यांनी. सगळी बदमाशकी आहे. जहाँ जाएंगे वहाँ लुटेरे बैठे आहे. निर्यात करून मागच्या वेळेस 3 लाख कोटी रुपये कमावले होते. मग निर्यात करून आम्हाला जे निर्यात शुल्क आलं ते कांदा उत्पादक शेतकऱ्याला द्यायला पाहिजे. तुम्ही शेतकऱ्याचा कांदा विकून जे कमावले ते वाटा आता शेतकऱ्याला. आमचेच पैसे आम्हाला परत द्या ना. ते का देत नाही सरकार? हे सगळे हमी भाव असला तरी कुठं हमी भावानं खरेदी होतं? पंजाबच्या शेतकऱ्याचा शेतीमाल 90% खरेदी होतं आणि आमच्या महाराष्ट्रातला शेतीमाल 20% सुद्धा खरेदी होत नाही.